नमस्कार. आज आपण बनवणार आहोत जवसाची चटणी. तर ही चटणी आज आपण पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत आणि या चटणीमुळे आपल्या जेवणाचा आस्वादही वाढतो. तर ही चटणी बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे साहित्य: 1 वाटी जवस, 10-12 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि आपल्याला ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात तिखट घ्यायचं. कोणाला कमी लागतं कमी घ्यायचं, जास्त लागतं जास्त लागतं. मी या चमच्याच्या मापाने 1 चमचा तिखट घेतलेला आहे. आणि आता मी हे जवस भाजून घेणार आहे कढईत टाकून. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. या कढईमध्ये जवस टाकणार आहे आणि ते भाजून घेणार आहे. सध्या मी गॅसची फ्लेम ही थोडी फुल ठेवलेली आहे. आणि भाजताना हे जवस जेव्हा तडतड करतं त्यावेळेस काय करायचं, गॅसची फ्लेम कमी करायची आणि मंद आचेवर जवस भाजायला सुरुवात करायची. मध्यम आचेवर हे जवस आपण 5 मिनिटं भाजून घ्यायचंय. ते खाली जळणार नाही याची काळजी घ्यायची आणि सर्व बाजूने त्याला व्यवस्थित हलवून भाजायचं. आता हे जवस भाजायला लागलेलं आहे. याचा आवाजही यायला लागलाय तडतड आणि छान वासही सुटलेला आहे. तर मंद आचेवर आपण फक्त आता 2च मिनिटं ठेवायचं त्याला आणि नंतर थंड करून त्याची चटणी बनवायची. आता हे जवस छान भाजून झालेला आहे आणि त्याचा वासही सुटला आहे. तर आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि जवस थंड करून घ्यायचं. आता हे थंड झालेले जवस आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या, मीठ, तिखट ॲड करू आणि हे मिश्रण आता आपण मिक्सरला लावून घेऊ. अशा रीतीने आपली जवसाची चटणी तयार झाली. आता ही जवसाची चटणी आपण स्टोर करून 15 दिवसासाठी ठेवू शकतो आणि रोजच्या जेवणामध्ये आपण खाऊ शकतो, तोंडी लावायला घेऊ शकतो.